यस पंच थोडंसं थांबायचं आहे. तिसरे पंच निर्णय अगदी पोहोचवतील. तपासलं जात आहे. ओमसा एमटीसी टेक्निकल टीम इन ॲक्शन. येस नोट आउट आहे कारण की पहिला शोल्डर टच बेल्सला होताना पाहायला मिळेल. स्टंपला होताना जर दुसऱ्या प्रयत्नामध्ये जर ती स्टंप हवेत उचलून जर बेल्स रिमूव्ह दुसऱ्यांदा केली असती तर फलंदाज बाद झाला असता. आणि इथे मात्र पहिल्यांदा हात लागतो यष्टी रक्षकाचा यावेळेस, जिथे मात्र स्टंप्सला जिथे मात्र नोट आउट आहे. या 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या प्रयत्नात जर हात लागून हवेमध्ये स्टंप उचलली असती त्यानंतर बेल्स रिमूव्ह केले असते तर फलंदाज 100% बाद झाला असता. तर हेच ओमसाई एमटीसी लाईव्हचं प्रॉपर कव्हर केलं जात आहे. नक्कीच ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून नीट अँड क्लीन क्वालिटी आणि क्लॅरिटी साठी का ओळखला जातो ते मात्र दाखवलं गेलंय. एका बाजूला प्रसन्न आहे तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये स्वतः प्रोप्रायटर मालक ओमसाई एमटीसी लाईव्हचे अक्षय शेठ म्हात्रे. यावेळी शॉर्ट ऑन पूल केला जातोय. पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. अमितची गोलंदाजी प्रत्येक वेळी पाहिलं गेलं तर पॅटर्न टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो प्रत्येक वेळी घातक होताना पाहायला मिळते. कारण की या गोलंदाजाला फलंदाजाचं माइंड रीड करता येतं. कशा पद्धतीचा ट्रान्स आहे, कशा पद्धतीची बॉडी लिफ्टिंग आहे, बॅक लिफ्टिंग, कशा पद्धतीची बॉडी स्ट्रेचिंग आणि त्यानंतर कोणत्या पद्धतीने कोणता चेंडू कशा कोणत्या दिशेने खेळेल ते मात्र प्रत्येक चेंडूवरती ओळखलं जातं त्याच्याकडून आणि त्यामुळेच चांगली गोलंदाजी होते. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर ओळखलाय फलंदाजाने, माइंड रीड केला गोलंदाजाचा आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने लीड केला जातोय. या धावसंख्येत वाढ होते. पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा, 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती येत आहेत 6 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 200च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या जात आहेत 10. जिथे मात्र सूरज खेळतोय 3 या आकड्यावरती आणि सुमितच्या बाट मधून धावा येत आहेत 6. जिथे मात्र 2 चेंडू 7 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 350चा स्ट्राइक रेट. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला गेलं तर बाट स्विंग, पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, ट्रॅम्पलाईनच्या आतून गोलंदाजी चांगला प्रयत्न होतोय कारण की ऑफसाइडच्या दिशेने थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरी केला तरी तो पोहोचेपर्यंत निर्धाव चेंडू निघून जाईल. काय चतुर चालाक गोलंदाज आहे आणि यष्टीरक्षकाची तेवढीच चांगली भूमिका कारण की इशारा खानाखुणा त्याच्याकडून देखील केल्या जात आहेत. आणि त्याचमुळे पाहिला गेलं तर पहिलं षटकार जरी आला तरी सुद्धा 5व्या चेंडू नंतर 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरती डॉट बॉल कमबॅक. 5 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती आणि 1 चेंडू फलंदाज सुमितच्या नावावरती. जिथे मात्र सूरज 3 चेंडू 3 आणि सुमित 3 चेंडू 7 या आकड्यावरती. धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर 1.0 षटक समाप्तीनंतर 10 बिनगडी बाद. 1 आणि 0चं समीकरण काय आहे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 1-0 धावसंख्या 10. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतोय नारायण. नारायणची गोलंदाजी लेग स्टंप सोडून जाते. पाहायला गेलं तर ओव्हर द विकेट. पंचांच्या भूमिकेमध्ये अचूक पंचांची कामगिरी बजावत असताना संपूर्ण निरीक्षण करून
निर्णय देण्यामध्ये यशस्वी पंच आपल्याला प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर जिथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय जिथे मात्र यावेळेस पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण केली जाते पाहायला गेलं तर परंतु चेंडू निघून जातो यावेळेस 4 धावांसाठी चांगली बॅटिंग राहिली यावेळेस बॉस चषक 2024 चा धमाकेदार चौकार ओमसा एमटीसी लाईव्हचं अपडेट नवीन पाहायला मिळते अपग्रेड आणि अपडेट साठी ओळखला जातो हा ओमसाई एमटीसी लाईव्ह चॅनल प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न नवीन संकल्पना नवीन विचार नवीन स्वप्न घेऊन येतो ओमसाई एमटीसी लाईव्ह यावेळेस बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फटका खेळाय डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण चेंडूने दिशा बदलली परंतु शेवटपर्यंत नजर त्या क्षेत्ररक्षकाची राहिली डीप पॉइंट मध्ये आणि त्यानंतर जसा चेंडूने प्रवाह दिशा बदलली तसा मात्र त्या दिशेने गेला एक सिंगल येते आणि त्यानंतर धावसंख्येत वाढ होते धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल धावफलक यावेळेस 16 या आकड्यावरती 6 धावा नारायणने खर्च केलेत यावेळेस शॉर्टपूल केला जातोय पॉवरफुल देखील आहे डीप मिड विकेट रिजनच्या क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे स्टेबल राहता येत नाही चेंडूची वाट पाहता चेंडू कोणत्या दिशेने जातोय चेंडूकडे पाहता स्वतःवरती नियंत्रण नाही थोडासा धडपडतोय कारण की चेंडूने झटका 6 धावांचा दिलाय यावेळेस मात्र कलात्मक रचनात्मक फटका देऊन जातोय 600 वोल्टचा झटका या 6 धावा षटकार पूर्णपणे या चेंडूवरती 600चा स्ट्राइक रेट अमित आलाय गोलंदाजाच्या कानामध्ये काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केलाय काहीतरी विचार काहीतरी इच्छा अपेक्षा आहेत इथून पुढे यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल दुसरीचा प्रयत्न होईल का दुसरीचा प्रयत्न यशस्वी देखील केला जातोय कारण की एका धावेचे रूपांतर कशा पद्धतीने 2 मध्ये केलं जाते कारण की या दोन्ही खेळाडूंना माहित आहे एक धाव शेवटच्या क्षणी कशा पद्धतीने मागणी ठरते कशा पद्धतीने पराभवाचं मुख्य कारण ठरते कारण की एक धाव एक चुकी तुम्हाला आयुष्यात दुःखी करू शकते फुलटॉस चेंडू ही चुकी करू शकत नाही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून जसा धनुष्यातून बाण सरळ रेषेत जातो तसा मात्र फलंदाजाने गोलंदाजाच्या डोक्यावरून तापमान वाढवलंय पावसाचे दिवस आहेत खेळपट्टीवरती ऊन आहे परंतु आग वनवा पेटवला जातोय फलंदाज सुमितच्या माध्यमातून 6 चेंडू 21 धावांची दर्जेदार खेळी 633च्या स्ट्राइक रेटने यावेळेस पाहिलं गेलं तर पूर्णपणे 700 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट पाहायला मिळतोय 750 आतापर्यंत पाहिलं गेलं तर यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय पूर्णपणे या खेळाडूच्या माध्यमातून अमित मात्र पूर्णपणे गोलंदाज त्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र अमितकडे कोणतं हत्यार असेल कोणतं विपण असेल येणाऱ्या काळामध्ये कोणतं ब्रह्मास्त्र असेल धावसंख्या उंचावली पहिल्या षटकामध्ये होत्या धावा खेळपट्टीवरती 31 नाही डिक्लेअर एक धाव 31 या आकड्यावरती 21 धावा पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावसंख्या 21 आणि 10 ने पुढे जाते जिथे मात्र 31 धावा आता मात्र शेवटचं षटक कोणता गोलंदाज कोणतं ब्रह्मास्त्र कोणतं विपन कोणता हत्यार बाहेर काढताना पाहायला मिळेल रॉकेट लॉन्चर यावेळेस पाहायला मिळेल का अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल तेव्हाच भेदक मारा पाहायला मिळेल अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर येणाऱ्या काळामध्ये मॅच बनताना पाहायला मिळेल आतापर्यंत 2 षटक बॅटिंग करणारे काडवे संघ या कडवे संघाकडे होते तर येणारा शेवटचं षटक जर गोलंदाजाच्या नावावरती त्याच्या संघावरती करायचं असेल तर 6 चेंडू मध्ये 4 ते 5 धावा करावे लागतील आणि एवढा मोठा कमबॅक झाला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मॅच टर्निंग पॉइंट खूप मोठा मुद्दा या वेळेस मांडला जातोय परंतु कशा पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करेल राऊंड द ओव्हर द विकेट चेंडूला सोडून दिला जातोय या वेळेस पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळतील का पंच शहानिशा करतायत गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला समजावून पाहिलं गेलं तर यावेळेस काय असेल निर्णय पंचांचा व्हाईट बॉल राजेश कुराडे मिस्टर PTVL 2 वर्ष गाज
यावेळेस चांगली गोलंदाजी, 2 चेंडू, दुसरा हाताळताना यावेळेस या चेंडूवरती धाव मात्र घेतली जाते. पहिला बॉल वाईड होता, धावसंख्येत वाढ झाली आणि त्यानंतर या चेंडूवरती धाव मात्र येते. की काय पंच शहानिशा करतील, निर्णय कळवतील, कारण की खूप मोठं आयोजन आहे. एक एक धाव, एक एक संघाला धाव खूप महत्वपूर्ण आहे. विजय आणि पराजय, कारण की एका संघाचं स्वप्न एका धावेने तुटू शकतं, रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतात, इनिंग डिस्ट्रॉय होऊ शकते. पाहिलं गेलं तर मॅच ब्रेक, काळजाचा ठोका चुकू शकतो. एक धाव किती मागणी ठरते शेवटच्या क्षणी. पाहिलं गेलं तर सोन्यापेक्षा जास्त किमतीची, हिऱ्यापेक्षा जास्त किमतीची धाव मात्र आपल्याला एक क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. पंच शहानिशा करतायत, निर्णय कळवतील. तोपर्यंत पाहिलं गेलं तर धावसंख्या आतापर्यंत हा चेंडू सोडला तर 32 होती. या चेंडूवरती जर निर्णय कळवल्यानंतर धावसंख्या वाढेल. यस पंच, या चेंडूवरती धाव काय आहे? यावेळेस चांगला स्ट्रोक खेळाय जरूर, परंतु गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. 4 धावा. चला, गोषटवाडी संघाचे कर्णधार टीम BDS लेंडोरी, दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचे आहे. एका बाजूला टीम गोषटवाडी, दुसऱ्या बाजूला टीम BDS लेंडोरी, दोन्ही टीमचे कर्णधार. चला, त्वरित नाणेफेक करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचे आहे. तर यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार आल्यानंतर एक धाव घेतली जाते, जिथे मात्र दुसरीचा प्रयत्न होणार नाही, कारण क्षेत्ररक्षक वेगवान गतीने चेंडूवरती आला, चेंडूला फॉलो केला, त्यानंतर पकडला, फेकी केली आणि एक धाव आले. चौकार आल्यानंतर सिंगल संयमी क्रिकेट महत्वाचा आहे. आणि त्यानंतर स्ट्राइक रोटेट केला जातोय. नवीन जो नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू होता सुमी, ज्याची बाट चालले, त्याला मात्र स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू, अशा चुका करू शकत नाही, परंतु 1 बाउंड चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न, चुका थोड्याशा झाले. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झाला नसतं, परंतु यावेळेस बॅकअप हवा होता तो मात्र पुढे आला आणि त्यामुळेच गोलंदाजाला थ्रो पकडता आला नाही आणि त्यामुळे कुठेतरी रनआउट मिळाला असता. तिथे मात्र एक अतिरिक्त धाव मिळते. 2 धावा या चेंडूवरती, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पुढे सरकते. 39 या आकड्यावरती क्षेत्ररक्षण शेवटच्या 2 बॉलवरती कडक करणं गरजेचं आहे, दर्जेदार होणं महत्वाचं आहे, कारण की 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. अमोलने 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत. सूरज खेळतोय 8 चेंडू 13 आणि सुमित 8 चेंडू 24, 300चा स्ट्राइक रेट. यावेळी चांगला स्ट्रोक, 9व्या क्रमांकाचा वैयक्तिक चेंडू आणि त्यानंतर पाहिला गेलं तर चेंडू निघून जातोय. चांगला मोठा फटका येतोय. बॉस चषक 2024च्या स्पर्धेदरम्यान दर्जेदार फटका, दमदार झटका देऊन जातोय. ऑन साइडच्या दिशेने लेग स्टंप वरून खेचून यावेळेस मात्र पाठवलाय. ऑन साइडच्या दिशेने डीप मिड विकेट रिजन कव्हर, क्लासिकल ड्राइव्ह, टेक्निकल इनिंग यावेळेस खेळतोय. 9 चेंडू 30 ची खेळी यावेळी पाहायला मिळते, जिथे मात्र पाहायला गेलं तर 240च्या पेक्षा जास्तचा स्ट्राइक रेट पाहायला मिळतो. 340 पेक्षा जास्तचा स्ट्राइक रेट पाहायला मिळतोय. चांगला खेळ, 9-30चं समीकरण दोन्ही अँगलने दाखवला जातोय. बॉलिंग साइड अँगल आणि त्यानंतर बॅटिंग साइड अँगलने, दोन्ही बाजूने षटकार कशा पद्धतीने. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस शेवटचा बॉल, 5 चेंडू 15 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल, सुमित कशा पद्धतीने मोठा फटका येईल की अमित कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं अमितने. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला गेलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. अमित वेगवान गतीने धावतो. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर रिले रेस,
मॅरेथॉन मध्ये धावतोय. 1600 मीटर मध्ये जर गेला तर नक्कीच वेगवान धावताना पाहायला मिळेल अमित. या वेळेस मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. येस तर 48 धावा झालेत. 49 48 धावा झालेत. 3 षटकांचा शेवट. 16.00 चा करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट 16.33 च्या सरासरीने. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स अर्थातच गोशेटवाडी आणि BDS लेंडोरी टीम दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. लवच्या शुभ असते आपण टॉस करूयात आणि येस लेंडोरी टीमचा कॉल आहे आणि टॉस यावेळी केला जातोय. काटा कॉल दिला त्याने आणि कदाचित हा काटा झालाय. टॉस जिंकला जाता महत्वाचा निर्णय. बॅटिंग बॉलिंग येस दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायची आहे गोशेटवाडी टीमला. थँक्यू सो मच. यानंतरची होणारी मॅच आहे. आज सगळे अंपायर्स जे आमचे आहेत अर्थातच कुसरून टीमचे अंपायर्स त्यांचं देखील आभार व्यक्त केला. आज तुम्ही घरी जायचं नाही. तुमची जेवणाची सगळी व्यवस्था आणि संध्याकाळची देखील व्यवस्था म्हणजे जेवणाची, कारण की कुसरून मध्ये कोणी संध्याकाळी बसत नाही, जेवायलाच बसतात ते. कुसरून हक्का फ्रेश आहे आणि अंपायर्स विनंती असेल आज तुम्ही कुठेही जायचं नाहीये. जेवणाची छान सोय केली आणि कुसरूंची नेहमी मदत राहिली बॉस. सकाळी 7 वाजल्यापासून ते आपल्यासोबत जोडलेले असतात. इतर सर्व अंपायर्स जे आजच्या दिवसामध्ये एक एक मॅच ज्यांनी सांभाळले, स्पर्धा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचं नाव घेतलं. आमचे अगदी अंपायर आले ज्यांनी पाटण तालुक्यात गेले कित्येक वर्ष अंपायरिंग केली. लोटळेवाडीचे आमचे वेलकम विचे दादा, मनापासून अधिक स्वागत आहे. सर्वांचं आम्ही कौतुक करतो. आज ओमचा MTC कुणाल मात्रेचा आणि आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील आम्ही कौतुक सातत्याने करतोय. खूप छान स्कोरिंग आणि टेक्निकल स्कोरिंग त्यांनी हँडल केले. आणि मगाशीच आम्ही चर्चा केली की कुठलाही स्कोरर आज आम्ही बसवला नाहीये. संपूर्ण टेक्निकल टीम आमचा कुणाल हँडल करतोय. 22 ऑगस्टला बॉसचा बर्थडे. काल बरेचसे फोन आले की उद्या बॉस आहेत का अवेलेबल उद्या. आज बॉसचा मित्रपरिवार देखील येईल आज संध्याकाळच्या सत्राला. तदनंतर वाढदिवस साजरा करण्यात येईल त्यांच्या माध्यमातून, कारण की ही स्पर्धा खऱ्या अर्थानं वाढदिवसाची आणि कार्यक्रम चालू होते कंटिन्यू. प्रत्येक टीम केक घेऊन येत होती कारण त्याच दिवशी तो वाढदिवस होता आणि अशा सर्व गोष्टी आहेत. 22 ऑगस्टला खऱ्या अर्थानं खूप छान वाढदिवस साजरा होईल आणि त्या दिवशी मी तर सुट्टी काढली. 22 ऑगस्टला कुठेही जाणार नाहीये. बायकोचा वाढदिवस होता. बायकोच्या वाढदिवसाला मी कामावरती गेलो, पण बॉसच्या वाढदिवसाला मी कामावरून सुट्टी घेऊन बॉस सोबत थांबणार. असे आहेत हे खरं आहे. जाऊया मॅच कडे. तेजसला आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. युवा समालोचक आमचा कॉमेंट्री बॉक्स मधून तेजसचा आवाज तुमच्यासाठी. धन्यवाद. तर पहा, पहिल्या 3 षटकांचा खेळ झाला. 48 धावा 16.00 चा करंट रन रेट आणि त्यानंतर पूर्वार्ध संपला. उत्तराला सुरुवात सेकंड इनिंगला, जिथे मात्र 18 चेंडू 49 धावा, 8 षटकार महत्वाचे आहेत आणि पाहिलं गेलं तर 12 चौकार. 48 धावा अशाच बनतायत, परंतु पाहिलं गेलं तर 12 चौकार 18 चेंडूंमध्ये येतील का, 8 षटकार 18 चेंडूंमध्ये येतील का, कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. 4 षटकार 3 षटकार 4 चौकार खूप महत्वपूर्ण आहेत. आणि आता मात्र मॅच वेगवान गतीने स्पीडअप करायचं. वेगवान गतीने मॅचला सुरू करा, कारण की वेग महत्वाचा. आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. मॅचला होईल सुरुवात. अमित आतापर्यंत यष्टांच्या मागून मॅच हलवत होता, सूत्र हलवताना पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र
बॅटिंग साठी आला यावेळेस अमितचा स्पेशल. अमितच्या बॅट मधून कडक, दमदार, धमाकेदार, जबरदस्त षटकार. पहिलाच बॉल, पहिला षटकार. ऑफसाईडच्या दिशेने काय कलात्मक खेळी यावेळी. प्रॉपर माइंडसेटचा वापर, ताकद नजाकतचा खेळ यावेळी पाहायला मिळतोय अमितच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून जे पाहायला गेलं तर प्रेक्षक होते स्कर्टिंगच्या मागे, पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या, ते मात्र भीती निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. चेंडू एवढ्या वेगाने आला. यावेळेस चांगली गोलंदाजी, कमबॅक डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. पहिला बॉल षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. त्यानंतर पाहायला गेलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल. पहिल्या बॉल वरती षटकार आला, 600चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल आला. आता मात्र ही मॅच चुरशीची होईल. डिसायडर मॅच, बेस्ट वर्सेस सुपर बेस्ट. बागफुटला येऊन ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन झोन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे, थांबवला जाईल. बॅकअप आहे, दुसरीचा प्रयत्न केला तर पॅकअपची शक्यता, प्रोबॅबिलिटी, संभावना पाहायला मिळेल. यावेळेस धावसंख्या 1 ने पुढे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेलं तर 7. एक डॉट बॉल देखील आलाय तर 3 बॉल झालेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाले. ही चुकी तुम्हाला दुखी करू शकते, कारण की एक चुकी तुम्हाला आयुष्य दुखी करते. कॅचेस ड्रॉप द मॅचेस आणि कॅचेस विन द मॅचेस. एक समीकरण बदललं तर दुसऱ्यावरती प्रभाव पडतो. प्रतिभाशाली खेळाडूकडून कॅचेस ड्रॉप होणं म्हणजे पराभवाचं मुख्य कारण ठरणं यावेळेस पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला फटका जरूर खेळा. एक धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येतोय. चुकीचा फेकी करतोय की काय, परंतु यष्टीरक्षक सावध आहे. एक धाव घेतली जाते. यष्टीरक्षक पाहिलं गेलं तर नाराज असेल नसतं की एंडला फेकी करणं गरजेचं होतं की काय. आणि त्यानंतर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 9 आतापर्यंत पाहायला मिळते. 16.33चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे, जिथे मात्र 4 चौकार. या चेंडूवरती षटकार आला तर 15 धावा आरामामध्ये बनतील. त्यानंतर मात्र 17चं समीकरण होताना पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, षटकार येईल का शेवटच्या बॉलवरती की गोलंदाज कमबॅक. आतापर्यंत कीपरच्या डोक्यावरून जातोय चेंडू, परंतु फलंदाजाच्या डोक्यावरचं तापमान, फलंदाजाच्या डोक्यावरचा ताप, फलंदाजाच्या डोक्यावरचं प्रेशर वाढवलं या चेंडूने. एक धाव, 1.1 चेंडूचा खेळ, जिथे मात्र षटक समाप्त झाल्यानंतर 10 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील, पहिल्या इनिंग मध्ये देखील असं समीकरण सेम पाहायला मिळत होतं. त्यानंतर 12 चेंडूंमध्ये बनवल्यात 38 धावा. आता मात्र 12 चेंडूंमध्ये फरक एवढाच आहे की एक अतिरिक्त म्हणजे 39 धावा 12 मध्ये बनवायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. शिवगर्जना काळगाव बॅटिंग करत असताना 12 चेंडू 39 धावा, 19.50च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. गोलंदाज आहे अक्षय. स्ट्रायकिंग एंडला अमितच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार आला. त्यानंतर मात्र थोडासा नॉन स्ट्रायकिंग एंडला जाताना पाहायला मिळाला, थोडासा शांत झाला. आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा शेवट, धावसंख्या 10, 12-39. चेंडूला सोडून दिला जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. 12-38 वरती समीकरण जाऊन पोहोचलंय. धावसंख्या 11. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धाबा येणाऱ्या काळामध्ये घातक ठरू शकतात. अशा चुका तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करू शकत नाही. जर अमित शेवटपर्यंत थांबला तर षटकारांशिवाय डील करताना पाहायला मिळणार नाही. 6व्या गेअर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल का. ऑनसाच्या दिशेने बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस फलंदाजाचं माइंड रीड केलं जातंय. गोलंदाजाने आपल्या संघाला विजयासाठी लीड करण्यास सुरुवात केली. 2 वाईट बॉल जरूर आले. त्यानंतरचा कमबॅक, नुकसान भरपाई
2 वाईट बॉल नंतर पहिला डॉट बॉल, जिथे मात्र 2 धावा समजा एका चेंडूवरती आलेत. आता इथून पुढचे 5 चेंडू कशा पद्धतीचे. यावेळी शॉट ऑन पूल केलाय, पूल अनसक्सेसफुल होईल का. कॅच पकडली जाते, टॉपेज लागतोय बाटची वरची कडा आणि त्यानंतर फलंदाजाला शिकवलाय धडा. अमित खेळपट्टीच्या बाहेर निराश होऊन जातोय. इथे मात्र पाहायला गेलं तर पाय निघत नाही खेळाडू अमितचा, परंतु पाय काढावा लागेल कारण की खेळपट्टी नाराज आहे अमित या खेळाडूवरती, कारण की चुकीचा फटका चुकीच्या वेळी झटका देऊन जातोय. अमित नावाचं वादळ खेळपट्टीच्या बाहेर निराश मनाने, आणि पाहायला गेलं तर हताशा त्या खेळपट्टीवरती, आणि पाहायला गेलं तर निराशा त्याच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळते. खात्यामध्ये पूर्णपणे 6 चेंडू 8 धावा निराशा पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या 1.2 चेंडूचा खेळ, 1 गडी बाद 12 धावा, हे समीकरण 1-2 च. पुन्हा एकदा यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका घ्यायचा होता, पण ऑफसाइडच्या दिशेने फटका जातोय. ज्यामध्ये फुल टॉस चेंडू लेग स्टंप वरती होता, फुलर लाईनचा चेंडू. एक सिंगल येते, एका धावेने धावसंख्येत वाढ होते. 1.3 चेंडूचा खेळ, 13 ही धावसंख्या, 1 गडी बाद. शिवगर्जना काळगाव या संघाला 36 धावांची आवश्यकता, 9 चेंडू. चेंडूला सोडून दिला जातोय. यावेळेस मात्र बेटर सेफ दॅन सॉरी, फलंदाजाने जोखीम उचलली नाही. आणि यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल, फलंदाज स्तब्ध राहतोय, व्हाईट बॉलची अपेक्षा करतोय, अपेक्षित मागणी पूर्ण होत नाही. आणि यावेळेस पाहायला गेलं तर बेटर सेफ दॅन सॉरी, डॉट बॉल येतोय, प्ले अँड मिस. ऑनसाइडच्या दिशेने फटका जरूर खेळाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय, बदल झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकते. 14 ही धावसंख्या, 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. अक्षयची गोलंदाजी खूप घातक ठरले, 5 चेंडू 4 धावा, 1 महत्वपूर्ण विकेट. इम्पॅक्ट पूर्णपणे एक्स फॅक्टर ठरलाय, गेम चेंजर ठरलाय, मॅच टर्नर ठरलाय, टर्निंग पॉइंट. 5 चेंडू 4 धावा, 1 गडी बाद. आणि जिथे मात्र 12-39 समीकरण होतं, इथे मात्र 7 चेंडू 35 राहिले. यावेळेस प्रॉपर कनेक्शन झालंय की काय. चेंडू खाली लॉंग ऑन, काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते, 2 धावाचा प्रयत्न होईल का, परंतु थांबवलंय. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न शंकरने थांबवलंय. 6 चेंडू 33 ची गरज, 5 षटकार आणि 1 चौकार, 6 षटकार येतील का या खेळपट्टीवरती. पावसाळी क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. 1 ते 2 चुका गोलंदाजाच्या या मॅच मध्ये मॅच पूर्णपणे रिव्हर्स गेअर मध्ये येऊ शकते, पुन्हा मागे येताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 33 ची गरज. येस, यष्टीरक्षक 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. बॉस चषक 2024. तेहतीस धावांची आवश्यकता 6 चेंडूची. यावेळेस संभावना आहे 6 चेंडू 33 धावा बनवताना पाहायला मिळेल का. शंकरने मात्र स्ट्राइक घेतले. पहिलाच बॉल शंकरच्या माध्यमातून डॉट येतोय. बर्डन आहे त्याच्यावरती, प्रेशर गेम आहे, हाय प्रेशर मॅच, हाय व्होल्टेज मॅच, 600 वोल्ट पेक्षा जास्त करंट देणारी ही मॅच. करंट सिच्युएशनला पाहायला गेलं तर 5-33 समीकरण. रिक्वायर्ड रेट 39.60 चा. 5 षटकार ठोकले तरी 30 धावा, 1 चुकी देखील केली नाही तर 3 धावांनी विजय होईल. परंतु 5 षटकार येतील का. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पाहायला गेलं तर खुश होईल यष्टीरक्षकावरती. कॅच पकडले आणि मॅच देखील पकडले. 4 चेंडू 33 धावा, 4 षटकार जरी आले तरी सुद्धा पाहायला गेलं तर 8 धावांनी पराभूत होताना पाहायला मिळेल. मॅच पूर्णपणे शंकरच्या बाट मधून धावा मात्र येत नाही. 2 बॉल वरती, पहिल्या बॉल वरती
6 चेंडू 33चं समीकरण असताना पहिला बॉल डॉट आला. हाय प्रेशर मॅच मध्ये प्रेशर क्रिएट झालं. दुसऱ्या बॉल वरती शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खूप हवेत गेला आणि स्वतः यष्टीरक्षकाने कॅच पकडली आणि त्यानंतर मात्र निराश होऊन शंकरच्या खात्यामध्ये पाहिला गेला तर पूर्णपणे निराशाजनक खेळी पाहायला मिळते. 4-33चं समीकरण. नवीन खेळाडू आलाय शिवगर्जना काळगाव बागफुटला गेलाय. पूर्णपणे मागे येताना पाहायला मिळतोय. 4-33चं समीकरण. नवीन फलंदाज कडवे संघ पूर्णपणे काय गोलंदाजी केली. अक्षयचं खूप मोठं यावेळेस बायच्या स्वरूपातील धाव. बायच्या स्वरूपातील अतिरिक्त धाव. 3-32चं समीकरण. रिक्वायरमेंट 64चा. एक धाव आहे पंच 1 बाउंडचा इशारा आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षकाची चुकी म्हणजे बायच्या स्वरूपातील धाव. बायच अतिरिक्त एक्स्ट्रा रन. 3-32. गतीमध्ये परिवर्तन. यावे चेंज ऑफ द पेस. धावसंख्येत बदल. अशी फलंदाजी होणं महत्वाचं होतं परंतु यावेळेस पाहिला गेलं तर हा खेळाडू कुठेतरी लेट आलाय की काय असं देखील वाटतंय. शिवगर्जना काळगाव या संघाकडून काय खेळ. रामच्या बॅट मधून पाहायला गेला तर चांगला स्ट्रोक. काळजाला थंडावा देणारा फटका. शिवगर्जना काळगाव या संघाची बॅटिंग स्ट्रॉंग लाईनअप मध्ये हा खेळाडू सोन्यापेक्षा जास्त किमतीचा. यावेळेस डॉट बॉल येतोय. षटकारानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आता मात्र 1-26चं समीकरण. चांगली बॅटिंग राहिली या खेळाडूची. प्रेशर मध्ये देखील तो देखील असेल कारण की 1-26चं समीकरण षटकार आला तरी सुद्धा 19 धावांनी पराभूत होईल शिवगर्जना काळगाव संघ. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ठेवलाय. ट्रॅम्पलाईनच्या आतील गोलंदाजी. षटक समाप्ती. वाईटच्या आतील चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फॉलो मात्र करता आला नाही फलंदाजाला आणि एका जागेवर स्तब्ध राहिला. बॅट स्विंग झाली जरूर परंतु डॉट येतोय. 25 धावांनी खूप मोठा विजय कडवे या संघाने मिळवलाय आणि इम्पॅक्ट पडलाय. सुमित 10 चेंडू 30 धावा 300चा स्ट्राईक रेट आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये इम्पॅक्ट 1 षटक